नमस्कार मित्र, माझ्या नाव डॉक्युमेंट तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण चाललो परळी वैजनाथला दर्शन घ्यायला, लातूरला लग्नाला. आता इथून होतं जवळच 60 किलोमीटर. तर चला मला जाऊयात, दर्शन घेऊयात आणि निघूयात. चाललो आता दर्शनाला. चला दाखवतो तुम्हाला मंदिर वगैरे. दर्शनाला गर्दी आहे का नाही बघूया, तिथे गेल्यानंतरच कळायला आपल्याला. शक्यतो तर नसेलच गर्दी. चला मग जाऊ. चलो. फायनली आलो इथं मंदिरापाशी. असं आहे मंदिर इकडं. आलेल्या भाविकांसाठी अन्नछत्र सुरू आहे. बाहेरगावच्या यात्रेकरूंची खास सोय म्हणून श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले. असं मंदिर आहे. दर्शन वगैरे झालं. मग तिथले ते महाराज म्हणले की तुम्ही पाणी घाला, पाण्याचा अभिषेक करा देवाला. मग चांगलं भेटलेलं. खूप वेळ बसलो होतो आतमध्ये मंदिरातच, अर्धा एक तासाचं आतमध्येच. खूप सुंदर असं दर्शन झालं. ओम नमः शिवाय. मस्त दर्शन झालेलं आहे. माझ्याला पाणी पण घातलं आणि भरपूर वेळ होतो, 15 ते 20 मिनिट असं लागलं. कसं वाटलं दर्शन? एकदम व्यवस्थित दर्शन. पुन्हा मला झालं दर्शन. तुम्हाला म्हणलं ना परळीला जायचं. गणेश शेटमुळे आमचं दर्शन घडलं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आमचं गणेश मला झालं. गणेशमुळे झाले. चालेल. फायनली परळी वैजनाथचं दर्शन झालेलं आहे. भरपूर वेळ झालं आहे, आतमध्ये थांबलो होतो आम्ही. मस्त झालं दर्शन. आता निघालोय घराकडे. चला मग जाऊया. वाळूचं प्रमाण जास्त आहे. वाळू माफिया भरपूर आहे तिकडे. नदी कुठली गणेश शेट? काय माहिती नाही बाबा. सगळ्या रस्त्याच्या कडेने वाळू पडली. मांजराचं असेल, गोदावरी बहुतेक असं आहे. तुम्हाला तर माहिती आहे. आकाशवाणी केंद्र इथं परळीच समोर दिसते, तर टावर पाठीकडे. आपला ब्लॉग इथं संपलेला आहे. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आपला ब्लॉग इथं संपत आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.